हो मग आता लावून आता शिंगमारीला फोन. हो काय म्हणते काय नाही, तर मग आता एक खेप खुलासा करून घेऊ. हा काय झालं बा काय नाही म्हणजे समजून जाते आपल्याला काय आहे तर, नाही तर मग पुढची रणनीती आकाच लागेल आपल्याला. हो पोट्टे गेले कुठं, काऊन की आज रातोरात त्याले हे ढूंढणं आहे बरं आपल्याला. हो काही करा आता, कुठं आहे काय आहे आता थांगपत्ता लागेपर्यंत. हो शांतता नाही आता. पहा आता फोन लावून पाहून आता शिंगमारीला 1 मिनिट. पाय ना पहिले शांतते विचार त्याले म्हणा बा काय झालं काय नाही. हा हो म्हणजे सवय समजतेस मग आपल्याला. हा पुढे काय बोलास ते मी हाच मग आता इथं. हो लावतो आता, फक्त पाहूनच घेऊ. आले आता पुन्हा वाटच पाहत होती मी म्हटलं किती वेळ लागते किती नाही. आज जेवायला जायचं होतं ना आपल्याला. हो म्हटलं ते म्हणून मी काय स्वयंपाक केला नाही. हो काय आज ते फीचे पैसे वगैरे काही मुलांचे राहिलेले होते ते मग झाले जमा. हो काय 5-6 मुलं राहिले होते म्हणतात ते. कायचं मोठं कठीण काम आहे ना ते. आपलं संकेत नागपोडे आणि जगन टोईकोडे ते दोघांचं राहिलं लेकाचं. बाकीचे आले 5 जणांचे, पण हे दोघं लेकाचे लय कट्टर राहिलो. हो ते तर म्हणे माय मोठे बाबांना सांगितलं आणि माय देवीदास सनसनीनं सांगितलं पैसे द्या नाही लागो. फोन लावले मी त्याच्या बापाले. मी आणलं बा असंच आहे. या वर्षी का फुकट आहे का तुम्हाला. नाही देतो म्हणे, सोमवारी देतो म्हणे मी. मला ठीक आहे. हो झालं तसं बोलणं झालं. आता काय होते भाऊ, कर मग लवकर तयारी तू. हो चालले जाऊ हॉटेलमध्ये जेवायला. टेन्शनचं काम नाही. अच्छा हो का. हा ते आपलं काय देवीदास सनसनी मागच्या वर्षी काहीतरी प्रकरण झालं होतं तेच ना. काय म्हणतात ते फी देत नाही म्हणतात का मग मुलांची यावर्षी. काय म्हणलं हाय आत्ताच नाव काढलं द्यायचं. हो पाय आता पोट्टी बहुते घरी जाऊन चबरले वाटते. हो त्या याचा फोन आहे ना, त्याच्या मोठे बाबा नाही का ते शिवलाल टोळगोडे. हो त्याचाच फोन आहे. पण आत्ताच विषय काढला भाऊ. हो 100% या पोट्टे आहे ना आता काही ना काही एकाचे 2 सांगितले असं. हो एस.टी पोहोचली गावातनी. हो आता काय म्हणते काय माहिती. आऊट माणसं आहेत नाही. हो पाहतो आता काय म्हणते आता. तू जाय म्हणलं लवकर तयारी करून घे. हो मी बोलतो याच्या संग 2 मिनिटं. हो ये लवकर तयारी करून जेवायला चालले जाऊ मग. हॅलो हॅलो बोला. नमस्कार सर. शिवलालजी टोयकोटे बोलतो म्हणलं. हो ते आपलं जगन टोयकोटे आपला पुतण्या नाही का. हो ते काय कसं काय म्हणलं काय झालं मग त्याचं काय संकेत ते बरं आहे चालू आहे चांगलं ट्युशनचं वगैरे त्याचं क्लासेसचं. पहा कसा करून विचार द्यावा नाही का. हो ना फीच विचारायचं आहे त्याला. हो पण मीच सांगतो ना त्याला. हे पहा शिवलालजी टोयकोटे. हो मी एका शब्दातच तुम्हाला सांगतो आजचीच गोष्ट आहे. हो तुमच्या जे पुतणे आहे आणि आपला ते नागफळेचा मुलगा संकेत. हो त्याच्या फीचं म्हणलं कसं असते दरवर्षी काही फुकट जमणार नाही. हो आता तुमचे पोरं तिथं आले असन तुम्हाला त्यांनी सांगितलं असन एकाचे 2 शब्द. की बा सर बोलले बा असं झालं तसं झालं. आता बोला तर लागणच का नाही आम्हाला. पैसे काय झाडाला लागते का पैसे. तिथे एवढ्या मोठ्या बिल्डिंगचं फी आहे. तिथं शिकवणारे 2-3 प्राध्यापक आहे. तर अशा तज्ज्ञ लोकांना पैसे द्यावे लागते आणि ते फी कोण भरणार आहे. म्हणून त्यांना मी सांगितलं आज की बा 6-12 हजार रुपये एकाचे लवकरात लवकर 2 विषयाचे जमा करा. तोपर्यंत सोमवारी यायचं नाही असं म्हटलं बा मी त्याने. बस आता एवढं ते आता जे खरं आहे ते सांगणार आम्ही. म्हणलं देवदास भाऊ जे म्हणलं तसंच झालं. आता पहा यानं दटावलं वाटते बहुतेक पोट्टे म्हणून गायब आहेत. हो बोला बरं तुम्ही आता. हो बोला. हे बा मी काय म्हणतो आपलं शिंगमारे सर हे देवीदासजी सनसनी आहेत म्हटलं. बोला याच्या संग 2 शब्द. हो बोला ते सांगा आता कसं काय झालं म्हणा ते. नमस्कार म्हणलं नमस्कार. हो सनसनी बोलतो म्हणलं मी तंटामुक्ती अध्यक्ष रामपूरची. काय शिंगमारे सर काय कसं काय म्हणलं तुमचं काय बोलले तुम्ही पोट्टे येले. काय दटावलं का म्हणलं. दटावलं म्हणजे अरे मी त्यांना फक्त म्हणलं की मग फीचं जमा करा तुम्ही सोमवारी. क्लासेसची फी बाकी आहे ना त्यांची. मागच्या वर्षी मी फी तुमच्या म्हणण्यानुसार सोडली. पण दरवर्षी असं चालणार आहे का हो. तुम्ही सनसनी असा की तिकडे कोणी असा. खरी गोष्ट ते सांगतो ते खरीच सांगतो ना मी. अरे मग आता आम्ही काय देत नाही का फी देत नाही का म्हणलं. अरे मागं पुढे होती आता ते आता मागच्या वर्षीचा विषय तुम्ही आता घुटका खाऊन शाळेतनी पच थुकत जा तुम्ही. लेकरावर त्याचे दुष्परिणाम होय. आम्ही तुम्हाला सबक शिकवली. माफी केलं तुम्हाला माप मागाले आम्हाला गावात आले तुम्ही रामपूरले. म्हणे की बा याच्या ट्युशनचं याच्या पुस्तकाचं याचं त्याचं काही टेन्शन घेऊ नका. शाळेची तर फी तर भरून नाही घेतली तुम्ही. आता क्लासेसची तर कमीत कमी एखाद्या गरीब लेकराची माफ केली तर काही बिघडते का. अशा परिस्थितीवाल्याची चला बा तेवढंच पुण्य. पण तुम्ही तर ज्या मेलेल्या टाळूवरचे लोणी खाणार दिसता मले. म्हणलंय बा तुम्ही पोट्टेले काय बोलले हे सांगा मला पहिले आता एका शब्दात. एका शब्दात म्हणजे मी काय त्यांना काय अरे धमकावलं का काय केलं बाबा. अरे फक्त एवढं फीचा विषय काढला म्हटलं बा सोमवारी यायचं नाही. हो एवढं सांगितलं मी त्यांना. हो तुमच्या बाबाला फोन लावतो म्हणलं. त्याच्या बाबाला फोनही लावला मी. हो बाकी काय दुसरं नाही मग बरोबर म्हणूनच आहे बा तुम्हाला सांगून राहिलो पोट्टे घरी पोहोचले नाही म्हणलं भाऊ. हो तुम्ही त्याला काय धमकावलं आणि काय दटावलं. हो त्या धाकानं ते पोट्टे घरी आले नाही. मागावं तर पैसे घरी पैसे नाही आणि तुम्हाला द्यायला कुठून देतील. म्हणून ते आता मोठ्या प्रश्नात फसले असतील. म्हणून त्यानं काय आता कुठं गेले आणि काय नाही. अजून घरी भाऊ एसटीनं पोहोचले नाही म्हणलं रोजच्या प्रमाणे. असे कसे बोलता तुम्ही. अरे मी का त्यांना काय थांबा म्हटलं का कुठं जा म्हटलं का. ती एसटीवर गेले असतील भुकली असेल एसटी किंवा कुठं एखाद्या मित्राच्या घरी म्हणा कुठं नातेवाईकाच्या घरी थांबले असतील ते मला माहीत आहे का ते.
अरे भाऊ हे बा एसटीतून आत्ताच उतरलो ना गावात मी बस स्टॉपवर होतो ते पोट्टे आलेच नाहीत तिथं. मग आम्ही तिथं 10-15 मिनिटं आधी आलो होतो तर तिथं ते पोरं नव्हते ना. मग ते कुठं आले ना मग? हा तुम्ही त्याला काहीतरी बोलले त्याचा परिणाम झाला आणि ते पोट्टे कुठं गेले? आता त्याला तुम्ही रात्रभर आम्हाला पाहू लागा म्हटलं, समजलं का? ते कुठं गेले काय गेले आता आम्ही इथून गाडी काढतो आता कमांडर घेऊन तुमच्या घरी. अरे बापरे, हे तर लयच लावलं बा तुम्ही. अरे पण माझा दोष काय त्याच्या? अरे मी फक्त फीस मागितली ना, ते आता एसटीने कुठे गेले काय गेले ते मला माहित आहे का? हॅलो, शिवलालजी बोलतो म्हणलं. भाऊ हे बा साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही हे बा एक गोष्ट ध्यानात ठेवा. मुलाले तुम्ही बोलणं चुकीचं आहे. त्याच्या बापाले म्हटलं ना तुम्ही, मग त्याला काही मनाची गरज होतं का? मला म्हणायचं असतं किती फी आहे तुमची? 12 टिकल्या म्हणजे काय आमच्यासाठी? काय साधे लोक समजून राहिले का तुम्ही आता आम्हाला? तुमचे 12,000 नाही 12 वाजवणार म्हणलं मी सांगू राहिलो तुम्हाला. तुम्ही त्याला धमकावलं, त्या पोट्ट्यानं आता डोक्यावर परिणाम झाला त्याच्या. ते कुठं गेले आणि काय गेले ते सापडेपर्यंत तुम्ही आता बिलकुल हे बा तुम्हाला सांगतो ना, भाकरे गोळणे लागू दे तुम्ही आता. आम्ही तुमच्या घरी येऊन राहिलो, लवकरात लवकर त्याची शोध मोहीम करायची आहे. नेमके हाय कुठं ते पाहायचं आहे, समजलं का? नसते झाले मामा. अरे बा 12,000 सोडले बा आता सोडले, पण तुमचे पोट्टे तुम्ही पहा, मला माहित नाही ते. नाही भाऊ हे बा ते सापडेपर्यंत तुम्हाला बा आम्ही सोडत नाही का? आता तुमचं शेपूट सोडत नाही म्हणलं आम्ही, जोपर्यंत ते पोट्टे दिसणार नाही. कारण की तुम्ही दटावल्यामुळेच त्यानं मनावर परिणाम घेतला. तुम्हीच त्याला जबाबदार आहात. नसतं झालं मी घरावर कुठे माझ्याजवळची 12 द्यायला लागते का? बरं ठीक आहे मग, ठीक आहे. पाहू आपण काही हरकत नाही. या तुम्ही या. असं काही बोला तुम्ही काय? आता आम्ही येतो गाडी घेऊन कमांडर काढा बरं शिवलाल भाऊ, चला. घरी चला लवकर. हे बा आम्ही निघतो म्हणलं 5-6 जण. ते कुठं गेले काय गेले तुमच्या इथून, काय किती वाजता गेले ते सगळं डिटेल सांगा आम्हाला आणि पुढची रणनीती ठरवू आपण. आम्ही तर नसतंच काम लागला ना मग. बरं ठीक आहे या मग तुम्ही. तयारच आम्ही आता, राहिलं जेवण खावा मला आता. ठीक आहे ठेवतो मग. तेच म्हणलं ठीक आहे आता येतो आम्ही. तुम्ही तयारीत राहा. आता कसं करतो मग शिवलाल, आता गाडी घेऊन ये चालले जाऊ आपण. आता काय करतो मी घरी जातो पाहत, आता थैली गेली ठेवतो. खरे झुंबर चालले जाऊ आपण 5-6 जण. जाऊ ना भाऊ, काही हरकत नाही. आता कमांडर घेतले की निघाले. हो कसं आहे आता आपल्याला त्याची सोबती कुठं आहे काय आहे त्या हिशोबाने जा लागल. मग त्या सरले भेटून विचारपूस करा लागल. काय गोष्टी चालू आहे काय? आता मशीन नाही आणली मी, काय झालं मग? काय जगण्याचं कुठं काय आहे म्हणते समजलं? काय सांगा बाबाला नाही का? नाही बाबा काही काळजी करू नका. ते आता आम्ही चाललो त्याला पाहासाठी. बहुतेक एखाद्या सोबत्याच्या घरी गेला असन ते दोघे जण. आता उशीर झाला, बस हुकली असन. बहुतेक आता कुठेतरी गेले असन ते मित्राची, तर त्याच्याजवळ नसन फोन. तसं हो का? मग चालले का तुम्ही आता पाहिले? तर जातो ना आता, ते पाहतो ना कोणती सोबती आहे त्याचे काय आहे काय नाही. बस आता बस तयार करायला की निघाले आता झुंबर हे ते. आम्ही 5-6 जण चालले जातो. देवलाला सांगून देतो चिंगरे बाबाला सांगून देतो मोठे बाबा गेले म्हणा. काही काळजी करू नका म्हणा. फोन करतो ना. काय हरकत नाही. चला बबनराव गाडी घेऊन आपण पटकन निघून जाऊ. चला या देवदासराव लवकर थैली ठेवा चला मग. या आता तुम्ही सगळेजण. काही काळजी करायचं काम नाही बाबा, जा घरी. नाही मी काय म्हणतो शिवलाल, आपलं संकेतच्या घरी तर नसन गेले तिकडे ते अजबरावच्या घरी. नसन आपला रामपूरचा एसटी हुकला असेल तर तिकडचं दुगोऱ्याचा गिगोऱ्याचा. नाही तर मग कदाचित लवकरच गेले असेल एखाद्या ॲटो गिटोनं. काय सांगतात त्याला काय पोट्याचं नाही का? बहुतेक आता मला वाटतं एक फोन लावून पाहा अजबरावले, म्हणजे त्याच्या कानावर पडते. कदाचित आलं असेल तिकडे तर नाही का? तिकडेच नाही लावला आपण फक्त. मला वाटते अजबरावले कसं त्याला कल्पना देणं महत्वाची आहे ना. आता मारुतीच्या घरी आता टच करून देऊ, मारुतीला संग घेऊन झालं तर. आणि कसं अजबरावले मग कसं विचारपूस करून नक्की करून घेऊ काय आहे तर. बरं ठीक आहे ना. त्याला फोन लावून देतो मग काय होते पाहतो. 1 मिनिट. एवढा रातचा फोन शिवलालचा? बोला शिवलाल भाऊ. बोला काय होतं बा, कसं काय फोन लावला? अरे काही नाही पाहुणे बा, ते आपलं संकेत जगन आता हर्टिंग टाईमवर येत असते रोज, पण आज काय आलं नाही म्हटलं. कदाचित आता तुमच्या घरी आले का ते? सुट्ट्या रविवार गिवार पाहून असे. नाही बा इथं नाही आले ना ते. इथं काय आले? ते बाप्पूच्या घरी गेले असेल त्याच्या. ते जात असतील कधी. तिकडे फोन लावा, तिकडे असतील ते. नाही ना, लावला फोन, बाळभाऊले फोन लावला, तिकडे नलू ताईले लावला, पण नाही येत ना ते. म्हणून तर चौकशी करून राहिलो, कदाचित आले असेल तर. नाही तर मग आम्ही पाहायला चाललो आता. ते सरचे भेट घेतो. कुठं मित्राच्या रूमवर थांबले काय थांबले जरा पता काढतो. काही टेन्शन घेऊ नका ना. कुठं नाही जाते पोट्टे. मग काय 2 खाणारे आहे 2 लावून देणारे आहे. मग काय तुम्ही काय लोट घेऊन राहिले असतील ते. सोपट्या गिफ्टच्या खोलीवर थांबले असेल ते. उद्या सकाळी शाळा आहे बा, एवढ्या मग तू क्लिअर. बरं ठीक आहे मग नाही का? काही फोन घेऊन आलता का सरचा काही ते याचा फीबद्दल काही असं म्हटलं होतं काही नाही शिल्लक काही? बाबा काय त्याचा फोन आला त्याच्या. मग काय तेवढ्याच असते पोट्टे समजा 6-7.5 तेवढ्यात फोन आला मला. म्हणजे फी जमा करा म्हणून तुम्ही, नाही देऊ नका म्हणे, पाठवू नका म्हणले करो. त्याला समजून सांगा ते तुम्ही म्हणे द्याने लागत काही नाही. आता म्हणते मागून टाला ते पैसे. नाही ते पाहतो मी. त्याचा विषय नाही फीचा. पहिले सध्या आपल्याला पोरं पाहिजे नाही. मी सांगतो ते फीचं काय आहे. तुम्ही लोड नका घेऊ, तिकडे चाललो मी. ठीक आहे. तरी बी आले गेले काही पता लागला तर पाहिजे जरा. बरोबर सांगतो ना मी. तसं मी येतो आता सकाळी रामपूरले. काय होतं काय नाही तर. ठीक आहे पहा तुम्ही जरा पटा काढा मला फोन करा. नाही तर मी बी मग आता आलो असतो पण आता लय उशीर झाला. तर मी कुकडी येऊन काय करावं. किती लोक
फोन मारायला आला का काय? अरे राम 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 म्हणलं शिवलाल भाऊ. राम राम नमस्कार. काय आले का मग? काही लागलं पण मग? अरे सापडलं असतं इथं काय आलो असतो आम्ही डोकं खाले. तुम्ही बा पोट्ट्या पाट्ट्याला दटा दुटा करत नका जाऊ, जरा समजून घ्या तुम्ही. पैसे काय आज उद्या मागं पुढे होतच असतील ते. फक्त आता तुम्ही एक काम करा. तुम्ही आता आतमध्ये बसू आपण, पाणी गिनी पाजा. तेवढं तरी कमीत कमी. आणि कोणकोणते त्याचे मित्र आहे काय याचं जरा आम्हाला माहिती द्या, जेणेकरून त्याच्या घरी खोलीवर जाऊन पाहता येईन आपल्याला असले तर. नाही तर बा सगळे सोयरे दारे पाहणं झाले, सगळं झालं. अरे का आता लोकांच्या घरी रात्री 11 वाजले ना, आता रात्री 11 वाजता लोकांच्या घरी जाता का? 11 नाही, रातचे 12 नाही, 1 वाजता जाईन आम्ही. हो, तुम्ही फक्त यादी द्या आणि कोणकोणते त्याचे मित्र आहे आणि कोणत्या एरियात राहते, त्याच्या खोल्या हे ते जरासं काही माहिती द्या. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी म्हणतो पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देऊ ना आपण सरळ सरळ. कुठं मस्त एवढे धंदे करत. ते आम्ही देऊ नाही देऊ, थांबा तुम्ही गडबड काय करून राहिले. हो ते आम्ही करणारच आहो, पण आता सध्या आम्हाला कमीत कमी जर कुठं सापडले तर फारच फार चांगलं 1-2 घंट्या, नाही तर मग तर जाणंच आहे तिकडे. बरं तसं म्हणता का तुम्ही? ठीक आहे मग चला आतमध्ये या, तुम्हाला सांगतो मी अतेपते द्यायचे. कुठं आहे पाहू मग द्यायला. हो आता रातभर आता दरवाजा ठोकायचे काम आहे आता. हो चला मग अंदर पाणी गिनी घ्या. चला. काय म्हणते जाऊ बापू म्हणलं, काय कसं बापू म्हणलं, लागला का जगनचा पत्ता? कोणाची तर मित्राची तर गेले का काय गेले? आता तुम्ही गेले तर काय एक फोनही नाही केला? कायच आहे बा, ते सरच्या घरी गेलो, तिथून ते कोणती सोबती आहे काय त्याचा पत्ता घेतला, याच्या त्याच्या खोलीवर जाऊन पाहणं सुरू आहे आता. हो पण काय द्यायचा मेळ नाही लागून राहिला. हो आता असं वाटते कुठं गेले काय गेले. आता बस स्टँडवर जाऊन पाहिलं, इकडे तिकडे पाहणं सुरू आहे. आता नेमकं आता गेले कुठं. हो आता सध्या आम्ही बाळभोजीत आलो आता. हो आता आता काय करायचं ते ठरवून राहिलो, आता काय करावं काय नाही. बाबा 11-11:30 झाले, पुराचा आता पत्ता नाही म्हणता, कुठंच नाही काहीच नाही. सांगा आता काय केलं कुठं गेलं हे पोरं आता? तेच तर आता चालू आहे आता. हो पाहतो आता अजून काय करायचं काय नाही. बाळभोची हिशोबान आता पोलीस स्टेशनला काय रिपोर्ट द्यावं का काय करावं कसं करावं. हो ना, बरं पाहता मग काय होते सांगा आम्हाला. हो अजून इकडे तिकडे कुठं फोन लावा. ते संकेतच्या घरी लावला होता म्हणे. हो आता मारतीची आई सांगे हो तिकडे आले नाहीत म्हणते. बाकी मग आता कसं काय करावं तर पहा मग आता सांगा आम्हाला. आम्ही काळजी तसं आहे इथंच आता आमच्या घरी. इथंच थांबलेला सगळा. हो जगनच्या आई आता आजच्या दिवशी इथंच थांबत्या. हो ठीक आहे मग. काय करा बाबा, हे पोरं गेलेच कुठं सण. हो का आहे म्हटलं काही असं. हे पोरं आहे ना आजपर्यंत असं काही उशीर नाही केला, नाही तर फोन करत जायचे. आजपर्यंत आता असं झालं नाही. काही काळजी करू नको, असती नाही काही सोबत्याच्या घरी. ते पोरं काय असे बाहेर पोरं आहे का? मग हो चांगले छत्र आहेत ते, अशा तशा आयर येते कधी. काही नाही येते ते सकाळपर्यंत लागते काही ना काही मिळत त्याचा. झाला बाबा फोन. हो नवळाच नंबर दिसते बाबा येतं. हो थांब पाय तुम्ही कोण होता. 1 मिनिट. हॅलो कोण बोलून राहिलं? कोण आहे म्हणलं? बोला मी म्हणलं गुंपाबाई घर फिरवे. बोला कोण आहे तुम्ही? हाँ तो गुम्पाबाई घर फिरवे यानी जगन टोयगोटी क्या कौन तुम नानी है ना? हाँ ठीक है ठीक है। इनके पास से नंबर लिया मैंने, जगन टोयगोटे और ये संकेत नागपोड़े। हाँ नागपोड़े। दोनों को हमने किडनैप किया हुआ है, हमारी चड्डी गैंग है। और हम तुमको बता रहे कि तुम इन दोनों के 8 लाख रुपए जमा करके हम जहाँ बोलेंगे वहाँ पे लेके आओ। और एक बात और गौर से सुन लो, यदि तुमने पुलिस स्टेशन को या किसी को बताया तो उन दोनों लड़कों का क्या होगा ये तुमको बताने का काम नहीं। तू होय नाही का? तू आलेला का त्या जगण्याला संकेले? बरं 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 थांब तू आता. तुला काय वाटून राहिलं म्हणलं? किती रुपये? 8 लाख रुपये? पाहिलं तर बापानं पाहिलं का म्हणलं 8 लाख काही? 8 रुपये दिन तर नावाची गुंपाबाई घर फिरवे नाही म्हणलं मी. हो 2 टाइम कामाला जातो म्हणलं आम्ही 400 रुपये रोजानं. सकाळी 7 वाजता निघाला तुंगा की संध्याकाळी 5 वाजताच घरी येतो म्हणलं. तुला 8 लाख रुपये कुठून देऊ रे? बाप रे बुड्ढी अपने को सुना रही है। हाँ मैं क्या बोल रहा, तुम ये बच्चों की नानी है क्या दुश्मन है? तुम्हारे पास 4 लाख रुपए नहीं कि इसकी देने के लिए? दोनों के 8 लाख जमा करो, नहीं तो हम 10 लाख में बेच रहे हैं इनको। कहा कि क्या रातों रात कहाँ जाएंगे तुमको पता भी नहीं लगेगा। सब किडने विडने निकाल के बेच बाच करके जिकड़ना इधर का उधर हो जाएगा, समझा ना? जरा गौर से सुनो तुम, अपनी मत लगाओ तुम। आई म्हणलं देतो म्हणा ना. मन तू काही करू आपण त्याचे पैसे देऊन देऊ. आई ऐक तू भाई थांबा जरा शिगड बोल नको ना. म्हणलं भाऊ हे बा तुम्ही कोणाचं नान करून राहिले? कोणाचं राहिले म्हणलं? रामपूरवाल्याचं नान नका करू भाऊ तुम्ही. कुठचे असेल तुम्ही चोट्टे तर चोट्ट्या वाना जो. तुम्हाला कामं करून खायची जीवार येते, लोकांची लेकरं नेता का रे? लोकांना कमाई करा तुमच्या घशाने घालावं का रे? हराम करो. चोट्ट्या वानाची कुठची गँग होई तुमची? चड्डी गँग वाले? सारखी फुल पॅन्ट नाही का तुम्हाला? हराम करो. कुठच्या तुम्ही? तुमचं नाव सांगा मला पूर्ण. काय काय ते सांगा तुम्ही. कुठे आला ते मला सांगा. वही तो अपनी भी गर्म हो रही जैसे कि अपने बच्चे इनके कब्जे में। अरे बाबा रामपुर वामपुर हमने डरने वाले, बहुत बड़ी गैंग है हमारी। तुम क्या धमकी दे रहे हमको? हमारा नाम किया क्या? अरे रामपुर वाले ऐसे तो हमने कितने चराए। तुम किस खेत की मुल्ली? आता एवढे सोपे समजून राहिले का आता हे? हो ते पोरं आवरले तरी लय झालं म्हणा येईल. पहा म्हणा ते रातभर राहते तरी का तिथं. हे पहा म्हणलं भाऊ तुम्हाला मी कडक शब्दात सांगून राहिले आता. तुम्ही आमचा पंगा घेऊ नका म्हणलं रामपूरवाल्याचा काय. आणि एक तर माझ्या गुंपाबाई घर फिरवीच्या मान आली येऊच नका तुम्ही. हो मान आताच्या तुम्ही जर केसाला जर धक्का लावला ना तुमचं काय होईल पहा म्हणलं तुम्ही काय. हो तुम्हाला मी कडक धमकी देऊन राहिली. आत्ताच्या आता द्यायला लवकर आणून घाला घरी, नाही तर उद्या सकाळी तुम्ही जिथं कुठं असेल तुमचा शोध घेऊन नाही काम काढीन तर नावाची गुंपाबाई घर फिरवे नाही म्हणलं मी. कडक धमकी सांगून राहिली मी आता तुम्हाला. अरे बाबा अपने को धमकी दे रहे राजा भतीजे। बोल बोलो तू अब। हमारे बॉस से बात करो तुम, क्या है तो अभी। 2 मिनट में। बोलो सर बोलो। दे कोणता बॉस आहे ते. हो दे
हाँ तो नानी जी मैं क्या बता रहा हो, ये तुम जरा 2 मिनट अच्छी तरह से समझ लो। हाँ, हम इनका क्या करने का है ये तुमको मैं 5 मिनट देता हूँ। 5 मिनट में तुमको पैसे देने के हैं या नहीं देने के हैं, ये हमको कंफर्म बताओ। हाँ, यानी हमको क्या करना है फिर हम कर सकते हैं, समझा ना। तो तुमको 5 मिनट का समय दिया है, बाद में 5 मिनट के बाद फोन लगाऊंगा मैं। हाँ? और यदि पुलिस को बताया तो इनके कान काप लेंगे हम, समझा ना। एक एक कान कट करके दिखा देंगे तुमको। मला आई सांगतो मला 5 मिनिटात विचार करू ना आपण विचार करू. अच्छा ठीक है 5 मिनट में फोन करती मैं. हाँ ठीक है नहीं तुम करो. ठीक है और पुलिस को फोन मत लगाना। हाँ वही बोल रहा मैं, ठीक है रखो फोन। आता काय करा सुविधा मारतीचे सांगा म्हणला संकेतचे जगनचे पैसे मागून राहिले म्हणलं ते 8 लाख रुपये. आज जसे का पैसे झाडाला लागते द्यायले. आता काय करावं सांगा. आता तुम्ही सांगा. मी म्हणलं रुपये देत नाही द्यायले. सांगून राहिले कारण की कसं आहे अशाने हा वावस द्यायले. काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. पण त्याने काही जीवाचं काही केलं गेलं तर काय करा मग. पैशाला चट्टा का लागलं ते बा आम्ही देतो उसने. सध्याच्या आता त्याच्याजवळ आहे तर म्हणजे कसं आहे धान्य मार्केटमध्ये काम करते तर पिकावर दे म्हणा आमचे वापस. फक्त म्हणलं पैसे 8 लाख नाही देऊ आपण 2-2 लाख म्हणून पहा. झालं तर कसे बी मग 4 लाखांनी कव्हर करा द्यायले. तसं करता का. पाय मग आता मारती जाई संकेतची तुम्ही देता का मग का ते बुवा आता काही देणार नाही बाबा त्याच्यावर पुढचे पैसे. तुम्ही देता का. मारती विचार असेल तर विचार मग. आता हो ना तेच तर आता काय करा. आपल्या इथे शिकायला असं आहे मग लोकांचे लेकर शिकवले की अशा काळजी लागते. त्याच्या बापाला काय काळजी नाही रुपये देत नाहीत ते. जाऊ दे पा आम्ही 2 लाख रुपये देऊ समजा. मारती विचार तुम्ही तसं देतील ते मी सांगितलं होतं. पण म्हणलं तुम्हाला वापस द्यायची गॅरंटी तुम्हाला घ्या लागल. रुपये देत नाही ना मी त्याला फक्त सध्या होतं मन आहो हे पा तुझे पैसे मी द्यायला लागते पाहुण्याला. तू नको काळजी करू. फक्त तू आता सध्याची देजो आणि काय होते ते पाहू मग आपण. त्याने जर म्हटलं 4 लाखात मानले तर मी तर म्हणतो 2 लाखातही मानतील त्या. तुम्ही 1-1 लाखच आहे म्हणा आमच्यापाशी परिस्थिती गंभीर आहे म्हणा. मग काय मनीरवाल्यापासून आपण 150 रुपयाची वस्तू 30 रुपयाला 40 रुपयाला घेतो. हो 5 जराचा भाव टाव करा तुम्ही. बरं असं म्हणता का. बरं ठीक आहे ना मग. तू बोल ना मी बोलतो मग. या इकडे या. आपण आता बोलू द्यायचं काय म्हणते. जितक्या कमीत बसेल तितकं कमी भाऊ आणि काय होते ते पाहू. बरं लावा मग तुम्ही फोन लावा. बोलतो मी बोलतो. लावा. जमगा अभी। हाँ 5 मिनट का समय दे दे उनको। 5 मिनट में सोचो क्या है तो। हाँ नहीं तो फिर हम हमारा काम करेंगे। हाँ लट्टा लगे नाही असा आहे ते. म्हणून त्याला कसं जास्त बोलायला लाग. 2च शब्द बोलायचं पण कसं आहे खतरनाक. आता हे चाचा काय आले इकडे त्या पोट्यावर ध्यान ठेवा ना मला तिकडे जातील ते. अरे चाचा जी काय को आ गए इधर. अरे कोई टेंशन नहीं कोई टेंशन नहीं. रूम में बंद कर दिया उनको. हाँ ना बहुत ही ये कर रहे थे वो. रूम में बंद कर दिया खिड़कियाँ बंद कर दिया. कोई टेंशन नहीं अभी. हो ना लेकिन तुम वहाँ पे रुकने को होना ना. हम बात कर रहे हैं ना उनसे. जो नंबर दिया कि नहीं उनने वो बुड्ढी बहुत जरा खड़ूस दिख रही. म्हणते मैं 5 मिनट में बताऊंगी. अभी 5 मिनट के लिए रुक गए हम. अरे कहीं नहीं जाते ना हम. क्या आज के कर रहे क्या ऐसी किडनैपिंग. तुम टेंशन मत लो. फोन लगाओ. हो गए क्या 5 मिनट. लगाओ. कितने लाख बोले उनको. लाख म्हटलं 8 लाख. आता काय म्हणते आता पाहू. काय होते तर लवकर आता फोन झाला आता टाइम झाले 5 मिनिटं. अच्छा ठीक है 8 लाख बोले ना. तो ज़्यादा से ज़्यादा 6 तक आने का. उसके नीचे आने का नहीं. नहीं तो अपनी कैसी प्रेस्टीज कायम रहने को होना समझा ना. लगाओ फोन लगाओ. आपण नाही लावायचा ना त्याचा येऊ दे. ते आपण जर लावला तर मग त्याला वाटेल टेन्शन आलं का. मग टेन्शन नाही दाखवत आपलं. थांब तू जरा येते द्यायचा फोन आप. पैसे त्याला घेणार आहे. आपल्या पोराची एवढी काही काळजी नाही करायला लागत. हाय खनपट आहे पोरं ते. थांब पाय काय ते येऊ दे त्याचा फोन. आला का नाही. 6 मिनिटं तर नाही झाले. पाय आता त्याला काळजी आहे ना आपली आहे का. थांब आता उठू दे. हेलो हो गया क्या विचार. हाँ गुम्पा भाई घर फिर वे. क्या बोलते फिर कब आ रहे पैसे लेके. क्या कैसा हमारा काम शुरू करूँ फिर. क्या है बोलो. नाही बापा म्हणलं बा ते कसं माय बोलले की मला वाटलं मजाकच करू राहिले कोणी. आमच्या गावात लेकर मजा का करते तो. मला वाटलं बापा मजाक तर नाही ना. तर म्हणलं हे बा तुमचे किती रुपये द्या लागते ते सांगा. म्हणलं आमची एवढी परिस्थिती नाही ना बाबा 8-8 लाख रुपयाच्या. इतकाले पैसे आमचे मजूर माणसाचे कुठचे असणार आहे सांगा. आता रोज आम्ही निंदायला जाणार बाय. त्याच्या बापा त्यांनी 10 रुपये पडते तर त्याच्यावर काय पैसा. म्हणून म्हणलं आमच्यावर कसे जमा करायला लाडकी बहिणी कोणती कोण असं तसं. तर म्हणलं बा 2 लाख रुपये आणतो म्हणलं दोघांची. चालते ना. अरे बाप रे. हाँ गुगली लेती क्या बाबा. हाँ मजाक तो तुम कर रहे. हाँ अरे बाबा 2 लाख में क्या हो रहा. चड्डी गैंग बोलते ना. पूरी चड्डी गैंग चलाना पड़ता ना हमको. खर्चा पानी ये हो. कम से कम 6 लाख के ऊपर तुमको लाना पड़ेगा. इससे कम नहीं होगा समझा क्या. नहीं तो 10 लाख के तो कोई भी हम बेच सकते उसको. इधर से ले गए कि हो गया काम. तुम बोलो 6 लाख तुम्हारा सोना गिरवी रखो कुछ भी करो. लेकिन 6 लाख होने को होना. बापा पण सांगतो ना परिस्थितीच नाही ना आमची. घरात टीन नाही आमच्यासारखे. पावसाचे पाणी जायचे आमच्या घरानं. हो ना हाल आहे म्हणलं काय सांगा आता. ते जगन घर फिरवे ते संकेतचा बाबा तर बाबा काही धरणीत नाही. तुम्ही बा एक काम करा. 2 लाख रुपये आम्ही कशी बी कोणती कोण जमा करून राहिलो. ती आता याला त्याला मागून करूनच करावं लागते ते. तर म्हटलं कुठं आणून द्यास तेवढं सांगा फक्त आता. नहीं वैसा नहीं होता वो. 1 लाख 2 लाख क्या चिल्लर समझ रहे क्या. 6 लाख कम से कम 2 लड़के हैं ना. फिर क्या है तो उनके बुड्ढे को मंगो और तुम्हारे. देखो फिर क्या है तो तुम्हारा. अभी हम तुमको समय नहीं दे रहे. कल सवेरे 6 बजे तक पेमेंट आने को होना. तुम गहने लाओ कुछ भी लाओ लेकिन 6 लाख के ऊपर होने को ना. देखोस म्हणून टाकता येईल आता. तिथे जाऊन यायले. हे बा बेदम मारणार आम्ही आता. थांब ना मोगरीच घेऊन येतो आता. बरं बापा हे बा गहिने गिने म्हणजे आता सोनच ना. बरोबर पाहतो मग आता सोनं नाणं आता. त्याच्या आईच्या अंगावरचं इकडं तिकडं आता मायाजवळचं. असं करून पाहतो भरती होते का आता. कसं आहे आमच्याकडे बेंटेक्सच जास्त आहे ना म्हणून म्हणलं.
देखना बाबा वो बेंटिक वेंटिक मत लाने का वही बोल रहा मैं अच्छा ओरिजिनल लेके आओ वैसे समझता मतलब हमको तो मैं क्या बोल रहा कब आ रहे तुम फिर कितने बजे आ रहे हम बताएंगे तुमको समय भी और जगह भी मला सांग ना तू आता कोणती जागा आहे ती इथं, हो हो बरं 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 सांगा ना बाबा सांगा म्हणलं. हो काही हरकत नाही पण म्हणलं त्याला काहीच होऊ नका देऊ त्या लेकराला काही नका करू म्हणला खाऊ पिऊ घाला सगळं पद्धतशीर. हो मी पाहिले ते फोटो तसं चाललंय. नहीं नहीं अरे हम तो कुछ नहीं मारते ना पैसा मिला तो हमको क्या लेन देना है कुछ नहीं होगा उनका अच्छी से ख्याल रखेंगे कल अपने सवेरे 5 बजे मैं फोन लगाऊंगा तुमको और कहाँ पे आना क्या करके और ज्यादा लोगों को बताने का नहीं और पुलिस को तो अजिबात नहीं तो फिर गए काम से बाबा त्याच्या बापाला नाही सांगत ना कोणालाच नाही सांगत. हो आम्हीच बाय बाय हा इथं. हो ते गेले पाहिले हो त्याला आम्ही सांगतही नाही. हो तुमच्या पैसे सोय लावतो आणि मला तुम्ही सकाळी 5 वाजता फोन करा कुठं आणून द्यायचे आहे मी पैसे घेऊन येतो. ऐसा कुछ जरा समझदारी की बात ही करो तुम घर के लोगों को भी मत बताओ तुम पेमेंट लेके आओ दोनों का मैं फोन लगा था 5 बजे सुबह ठीक है वो लड़के को कुछ नहीं होगा बिल्कुल शांत से रहेंगे कोई टेंशन नहीं ओके अभी फोन रखता मैं कल देखेंगे बरं बाबा पाहिजे म्हणला हो लेकरावर ध्यान ठेव जा. हो सकाळीच घेऊन येतो मी आता पैशाचं आणि त्या सोन्याचं पाहतो आता जमा करतो आणि येऊन जातो. ठीक आहे मग ठेवा आता. बाबा म्हणलं साला कायले म्हणलं तुम्ही गुंबाबाई कसं काय केलं म्हणलं आता इतके पैसे कुठून द्या. हो बाई आतापासून काळजी नको करू ना तू काय सांग किती काळजी करतो त्याचे पैसे मीच नेतो. हो त्याला कसे 6 लाख असले सांगतो ना मी यायला आता. हो मी जातो तुम्हाला बा हो एक सांगतो घरच्याला कोणाला सांगू नका आता. हो यायचा बंदोबस्त मीच करतो आता काय करायचं त्या कशी त्याला 6 लाख देतो आणि कशी त्या पोराला नाही आणत तर नावाची गुंबाबाई घर फिरवे नाही. पाहू आता उद्या.